नमस्कार मैत्रिणींनो. बघा, आपण ब्लाऊज शिवत असताना कापड, अस्तरचं कापड आणि वरचं कापड सरकतं, तेव्हा काय करायचं? फॅब्रिक ग्लू एकदम कळनी चिटकवायचं, थोडं थोडं लावायचं. मध्ये नाही लावायचं, कडेने लावायचं. अस्तरच्या कपड्यावर लावायचं आणि त्यावरती आपलं जे मेन ब्लाऊज पीस असतं तो कटिंग केलेला भाग त्याच्यावरती ठेवायचा आणि हळूवार प्रेस करायचं. त्यामुळे काय होतं, दोन्ही कापड एकमेकाला चिटकून बसतात आणि आपणाला शिवताना अडचण येत नाही. ज्यावेळेस कापड सरकताना फिनिशिंग आपलं बिघडतं, पण हे असं चिटकवून घेतल्यामुळे आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडत नाही आणि एकदम छान असं फिनिशिंग येतं. बघा, थोडा वेळ गेल्यानंतर हे एकमेकाला चिटकून घट्ट बसलेले आहेत आणि आता आपण राहिलेलं जे कापड असतं ते कट करून घेऊया. याचा दुसरा फायदा असा की ज्यावेळेस अस्तरचं कापड आणि वरचं कापड आपण शिलाई मारतो, ती शिलाई मारण्याचीही गरज लागत नाही. फॅब्रिक ग्लू हे कुठल्याही दुकानात सहज मिळून जातं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की.